साखर वाटपातून वाढविला एकात्मतेचा गोडवा. गरजूंची दिवाळी झाली गोड. 27 वर्षापासून उपक्रम अवितरित सुरू. गरजूंची दिवाळी गोड व्हावी, हिंदू मुस्लिम ऐक्य जपले जावे या उद्देशाने कुतुबुद्दीन शेख यांनी दिवाळीनिमित्त यंदा 11 टन साखरेचे मोफत वाटप केले. दिवाळीत साखर आणि ईदनिमित्त शिरखुर्मा बनवण्याचे साहित्य वाटपाचा शेख यांचा हा उपक्रम मागील 27 वर्षापासून अवितरित सुरू आहे. 100 किलो साखर वाटपातून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत यंदा जवळपास 2500 गरजूंना भाऊबीजपासून आजपर्यंत सायंकाळी 8 ते 10 या वेळेत माजी खासदार यांच्या उपस्थितीत 11 टन साखरेचे वाटप करण्यात आले. गरजू झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, प्रत्येक घरात दिवाळीचा आनंद साजरा व्हावा या उद्देशाने कुतुबुद्दीन शेख हे 27 वर्षापासून दिवाळीत खडकाळी सिग्नलजवळ GPO रोड परिसरात साखर वाटप करतात. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला 5 किलो साखर मोफत दिली जाते. कोणाकडूनही मदत न घेता आपल्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून या उपक्रमाचा आर्थिक खर्च भागवतात. 27 वर्षापूर्वी 100 किलो साखर वाटपातून शेख यांनी हा उपक्रम चालू केला. हळूहळू त्यात वाढ होऊन यंदाच्या वर्षी तब्बल 11 टन साखर वाटप केल्याचा दावा शेख यांनी केला आहे. दीपावलीनिमित्त हम सब एक हेचा संदेश त्यांनी दिला आहे. अशा कार्यक्रमातून धार्मिक ऐक्य जपले जाते आणि मनःशांती मिळते, असे शेख सांगतात. कार्यक्रम प्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे, माजी नगरसेवक गजानन शेलार, सुफी जीन, गुलजार कोकणी आदी उपस्थित होते. कुतुबुद्दीन शेख यांच्या माध्यमातून गेले 27 वर्षापासून सातत्यानं कुठल्याही प्रकारचा मग करोना काळ आला असेल किंवा काही आला असेल तर त्याला न जुमानता गोरगरिबांना कुठल्या प्रकारे एक मदतीचा हात एक दीपावलीच्या शुभ मुहूर्तावरती आणि आपल्या एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम हे साध्या हिंदू मुस्लिम एकजूट कशी राहील या उद्देशाने जो काही उपक्रम हे राबवतात, तर मला असं वाटतं का तो अतिशय आदर्श घेण्यासारखा उपक्रम या ठिकाणी राबवतायत. मला असं वाटतं का या शेख परिवाराने जो काही संदेश आपल्या सर्वांना या ठिकाणी दिलाय, तर याचा आदर्श इतर समाजातील सर्वच घटकांनी घेण्याची आवश्यकता आहे. मी शेख परिवाराचं मनापासून या ठिकाणी त्यांनी गेले 27 वर्षापूर्वी 100 किलो पासून सुरुवात केली आणि आज जवळजवळ 11 टन साखर हे आपल्या या गोरगरिबांना दिवाळी त्यांची गोड व्हावी यासाठी देत असतात. मी त्यांच्या परिवाराचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो व इतरांनी कुठलाही राजकीय हेतू नसता निस्वार्थीपणे कामं करणं हे देखील एक खूप मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी लागत असतो आणि निस्वार्थीपणे ती सातत्यानं जी सेवा करतात ते देखील एक वेगळेपणा त्यांच्या परिवारामध्ये आहे आणि निश्चित इतरांनी सुद्धा तो घेणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्या सर्वच जाती धर्मामध्ये चांगला सलोखा या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. मी पुन्हा एकदा शेख परिवाराचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व सर्वांना खूप खूप दीपावलीच्या शुभेच्छा देतो व त्याचबरोबर पाडव्याच्या देखील शुभेच्छा देतो. भाऊबीजेच्या देखील आमच्या सर्वच लाडक्या बहिणींना शुभेच्छा देतो शेख परिवाराच्या वतीने. धन्यवाद. माझं नाव कुतुबुद्दीन शेख, मी सोशल वर्कर, सामाजिक कार्यकर्ता. माझ्याकडून सगळ्या लोकांना दिवाळीची शुभेच्छा. मी 27 वर्षापासून सलाम एरियाच्या भागाला दिवाळीच्या निमित्ताने साखर वाटप करतो. या वर्षी पण मी 11 टन साखर वाटप केली. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून माझे खासदार हेमंत गोडसे यांची साखर वाटप करण्यात आली आणि याच्या पुढे पण हा कार्यक्रम मी चालू ठेवणार आहे. हे कार्यक्रम साखर वाटप करताना मला समाधान वाटतो, एक आनंद होतो आणि माझ्या मनालाच एक चांगलं वाटतं. हे कार्य करताना गोरगरिबाचा आशीर्वादामुळे आज माझं 70 वर्षाचं वय आहे. मला कुठलाही आजारपण नाही त्यांच्या आशीर्वादाने आणि तब्येतीमुळे मी एकदम ओके. असे तर मी बरेच कार्यक्रम केलेले, पण मला सांगताना जरा योग्य नाही वाटतो आणि तुम्ही विचारताना म्हणून मी सांगतो.
तुम्ही आता मला प्रश्न केला त्यामुळे सांगतो, सांगायची गोष्ट नाहीये. 20 वर्षापूर्वी कमीत कमी 200 घरांना घर बांधण्यासाठी पत्रे, बल्ल्या व इतर साहित्य दिलेले आहे. आणि मला पहिल्यापासून, लहानपणापासून हे छंद आहे. दुसरा, कोणी गोरगरीब आजारी असला, माझ्याकडे आला, तो औषधासाठी जर पैसे त्यांनी मागितले, ते त्यांना पैसे नाही देताना त्यांना औषध मागून देतो मी. आणि हिवाळ्यामध्ये मी गोरगरिबांना कंबल देत राहतो. ते कार्यक्रम चालणारच आहे. रमजान ईदला पण शिरखुर्म्याचं सामान वाटप करत असतो. साधारण किती लोकांना वाटत? साधारण कमीत कमी 2 ते 2.5 हजार लोकांना वाटप करतो. हे वाटताना मला एक खूप आनंद वाटतो आणि मनाला समाधान वाटतो. त्यांच्या आशीर्वादाने तब्येतीला एकदम योग्य वाटतो. आणि याच्या पुढे पण हा कार्यक्रम मी चालू ठेवणार आहे. माझ्यासारखा जर तुम्हाला देवाने दिलेला आहे, तर तुम्ही पण हा गोरगरिबांना मदत करत जा.